आज आपल्याला व्याकरणातील सर्वनाम हा प्रकार शिकायचा आहे. सर्वप्रथम आपण जाणून घेऊया सर्वनामाची व्याख्या. सर्वनाम म्हणजे काय? वाक्यात नामाऐवजी वापरण्यात येणारा शब्द जो नामाऐवजी वापरला जातो किंवा नामाचा पुनर्वापर किंवा त्याच्या पुन्हा तो शब्द नाम येत असतो सतत, त्याच्याऐवजी आपण सर्वनाम हे वापरत असतो. म्हणजेच नामाचा पुनरुच्चार टाळण्यासाठी नामाच्या ऐवजी आपण मी, तू, तो, हा, जो, आपण, कोण, काय यासारखे शब्द वापरत असतो आणि त्यांनाच आपण व्याकरणामध्ये सर्वनाम असे म्हणतो. या सर्वनामांना स्वतःचा अर्थ नसतो. ते ज्या नामाबद्दल येतात त्याचाच अर्थ त्यांना प्राप्त होत असतो. वाक्यात एखादे नाम येऊन गेल्याशिवाय सर्वनाम येतच नाही. नामाचा तो एक प्रकारचा प्रतिनिधित्व असून नामाचे सर्व प्रकारचे जे काही काम असेल, कार्य असेल ते सर्वनाम करत असतो. उदाहरणार्थ, तो हा शब्द रामा, वाडा, कडक, थवा, आळस अशा कोणत्याही प्रकारच्या नामाबद्दल वापरता येतो. अशा शब्दाचा उपयोग सर्व प्रकारच्या नामांसाठी होतो, म्हणून त्यास सर्वनाम असे म्हणतात. पुन्हा आपण सर्वनामाची व्याख्या बघूया विद्यार्थ्यांनो. नामाचा पुनरुच्चार किंवा पुनर्वापर टाळण्यासाठी सर्व प्रकारच्या नामांच्या जागी येणाऱ्या विकारी शब्दाला सर्वनाम असे म्हणतात. तर आता आपल्याला नक्कीच सर्वनामाची व्याख्या कळलेलीच असेल. सतत म्हणजे आपण काही वेळेला राम आंबा खातो, राम झोपतो, रामाने अभ्यास केला, राम हुशार मुलगा आहे, म्हणजे प्रत्येक वेळेला राम 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 या नामाचा वापर न करता आपण त्याऐवजी काही वेळेला त्या ठिकाणी सर्वनाम वापरतो. म्हणजे उदाहरण पुन्हा त्या रामाचंच घ्यायचं झालं तर राम अभ्यास करतो, तो हुशार आहे, त्याने अभ्यास केला, तो गृहपाठ पूर्ण करतो. म्हणजे अशा पद्धतीनं या वाक्यामध्ये आपण राम या शब्दाऐवजी काय वापरलं? सर्वनामे वापरली. तर सर्वनामाचे प्रकार जे आहेत सर्वसामान्यपणे पाहूया. एकूण सर्वनामाचे 6 प्रकार असतात. पुरुषवाचक सर्वनाम, दर्शक सर्वनाम, संबंधी सर्वनाम, प्रश्नार्थक सर्वनाम, सामान्य सर्वनाम, त्यालाच आपण अनिश्चित सर्वनाम असे म्हणतो, आणि आत्मवाचक सर्वनाम. एकूण सर्वनामाची ही 6 प्रकार आहेत. नक्कीच आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून सर्वनाम कळलेलं असेल. तर पुन्हा आपण सर्वनामाबद्दल आणखीन अधिक उदाहरणांच्या माध्यमातून माहिती घेऊया. आता आपण सर्वनामाचा उपयोग पाहूया. उदाहरणंसुद्धा या ठिकाणी दिलेली आहेत. आता या ठिकाणी सर्वनामे आहेत, इकडं त्याचा वापर उपयोग आहे आणि इथं त्याची उदाहरणं आहेत. आता मी हे सर्वनाम आहे. आता बोलणारा स्वतः एकट्याबद्दल बोलताना, म्हणजे आपण जर आपल्याबद्दल स्वतःबद्दल बोलत असू तर त्यावेळेला आपण मी हा शब्दाचा प्रयोग करतो. म्हणजे मी हे सर्वनाम आपण त्या ठिकाणी वापरत असतो. उदाहरणार्थ, मी शाळेत जातो, मी शाळेत जाते, हे की नाही. दुसरं उदाहरण पाहूयात सर्वनामाचं, आम्ही. ज्यावेळेस स्वतःबरोबर इतरांच्या वतीने बोलताना किंवा मग स्वतःचा मोठेपणा दाखवण्यासाठी एखादी व्यक्ती, तसेच संपादक, राजा, वरिष्ठ अधिकारी हे स्वतःबद्दल आम्ही वापरतात. म्हणजे एखादा मोठी व्यक्ती असेल, मोठ्या पदावर असेल, त्यावेळेला आपण त्या ठिकाणी आम्ही या शब्दाचा वापर करत असतो. तर आता उदाहरण पाहूया त्याचंवालं. आम्ही उद्या सहलीला जाऊ. काल आमच्या मुलीचे लग्न झाले. जनतेला जागृत करणे हे आमचे कर्तव्य आहे असे आम्ही मानतो. तिसरं उदाहरण आहे, आम्ही हा किताब तुम्हास देतो. अशा पद्धतीनं 3 उदाहरणं आपण त्याची बघितली. आता पुन्हा तू हे सर्वनाम पाहूया.
एका व्यक्तीशी बोलताना म्हणजे एखाद्या व्यक्तीशी ज्यावेळेस आपण बोलतो, तू असं केलं, तू तसं केलं, असं पद्धतीने आपण बोलत असतो. किंवा प्रेमाने, भक्तीने, सलगीने बोलताना आपण या शब्दाचा वापर करत असतो. तू आता घरी जा. आई तू कुठे गेली होतीस? देवा तू मला क्षमा कर. अशा पद्धतीनं ही उदाहरणं देखील आपण या ठिकाणी पाहिलीत. आता तुम्ही या शब्दाचा वापर करत असताना बघा काय करावं लागतं. अनेकांशी ज्यावेळेस आपण बोलतो त्यावेळेला आपण हा शब्द वापरत असतो. एखाद्या व्यक्तीबद्दल आदर दाखवताना तुम्ही असं केलं, तुम्ही तसं केलं, तुम्ही हे करा, तुम्ही ते करा, अशा पद्धतीने आपण बोलत असतो. म्हणजे त्या व्यक्तीबद्दल आपल्या मनात आदर असतो आणि त्या शब्दांच्या माध्यमातून आपण तुम्ही हे सर्वनाम वापरत असतो. उदाहरणार्थ पहिलं उदाहरण, तुम्ही आता सर्वजण घरी जा. दुसरं उदाहरण आहे, गुरुजी तुम्ही उद्या आमच्याकडे या. आता तो, ती, ते ज्याच्याबद्दल बोलायचे त्याचा उल्लेख करताना या शब्दांचा किंवा या सर्वनामांचा आपण वापर करतो. उदाहरणार्थ, तो उद्या शाळेत येणार नाही. जो, जी, जे वाक्यात पुढे येणाऱ्या तो या सर्वनामाशी संबंध दाखवताना, सर्वनामाचा ज्यावेळेस संबंध येईल तो, त्यावेळेस आपल्याला जो, जी, जे है ना. तर उदाहरणार्थ, जो चढतो तोच पडतो. आता तो इथं आहे ना, म्हणून तो बद्दल जो आहे जो वापरला. जे चकाकते ते सोने नव्हे. हा, ही, हे पुढे असलेली किंवा जवळची वस्तू दाखवायची असल्यास, एखादी वस्तू आपल्या अतिशय जवळ आहे तर ही असं आपण म्हणत असतो. आणि ती जर लांब समजा ती वस्तू जर आणखी जवळ असेल तर हा बघा, ही बघ, हे बघ, अशा पद्धतीने आपण या जवळची वस्तू दाखवण्यासाठी या सर्वनामांचा वापर करत असतो. ही माझी टोपी. कोण, आता हे प्रश्नार्थक कोण आहे, प्राणीवाचक. प्रश्नार्थक काय, वस्तुवाचक आहे. सामान्य अनिश्चित आहे, आश्चर्यकारक उद्गार आहेत, हे की नाही. उदाहरणार्थ, कोण आहे रे तिकडे, तुला काय हवे, कोणी यावे कोणी जावे, कोण ही गर्दी. अशा पद्धतीनं कोण हे सर्वनाम देखील कशा पद्धतीने वापरण्यात आलेलं आहे, कोण, काय, कोणी, काय, हे आपण लक्षात घ्यायचं आहे. आता आपण प्रथम पुरुषवाचक समावेशक अनेकवचने, द्वितीय पुरुषवाचक आधारार्थी शब्द आहे. स्वतःबद्दल मोठेपणा घेताना आपण काही वेळा म्हणतो आपण स्वतःहून त्याच्याकडे जाऊया, अशा पद्धतीने आपण या शब्दाचा वापर करत असतो. आत्मवाचक म्हणजे स्वतःविषयी ज्यावेळेस आपण या सर्वनामाचा देखील वापर करत असतो. आता आपण आज फिरायला जाऊ. आपण आमच्याकडे उद्या याल का. आपण हे कबूल करणार नाही. तो आपणहून माझ्याकडे आला. तर अशा पद्धतीनं आपण सर्वनामाचा उपयोग बघितला, त्याची उदाहरणं बघितली. नक्कीच आपल्याला सर्वनामे कळली असतील, त्यांचा उपयोग कळला असेल, त्यांची उदाहरणं देखील कळली असतील. अतिशय महत्त्वपूर्ण माहिती सर्वनामाबद्दल या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्यासमोर व्यक्त केली. नक्कीच आपल्याला जर प्रेरणा मिळाली असेल किंवा सामान्यपणे सर्व नामाची माहिती आपणास मिळाली असेल तर नक्कीच चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा.